श्री स्वामी समर्थ. तर आज आपण छान असे उपवासाचे लोणचे करणार आहोत लिंबाचे. त्यासाठी 1 किलो लिंब घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाण्याने. लिंबाचे झाड आहे माझ्याकडे, त्यामुळे मी झाडाचेच काढलेले आहेत लिंब, घरचे लिंब आहेत. स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर टाकून छान असे आपण त्याला कोरडे करून घेणार आहोत. लिंब एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत, त्यामध्ये अजिबात पाणी नाही ठेवायचे. पातळ सालीचे लिंब पाहायचे आहेत. ते छान असे आता आपले लिंब कोरडे झालेले आहेत. त्यानंतर आपण लिंबू कापण्यासाठी घेऊया. अशा पद्धतीने लिंबाच्या 8 फोडी करायच्या. लिंबातल्या बिया काढून टाकायच्या. पद्धतीने आपण सर्व लिंब कट करून त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत. चला आता आपण एक डबा घेऊया. त्यामध्ये सेंधव मीठ घातले 4 चमचे, साधा मीठ 4 चमचे घेतले. यामध्ये आपण कापलेल्या सर्व लिंबाच्या फोडी टाकून घेणार आहोत. तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर ती घ्या. माझ्याकडे नव्हती, त्यामुळे मी हा प्लास्टिकचा डबा घेतला. प्लास्टिकच्या डब्यात पण छान राहते लिंबाची लोणची. यामध्ये सर्व फोडी घालून आपण छान असे याला हलवून घेणार आहोत. मीठ घालून झाल्यानंतर आपण 4-5 दिवस या लिंबाच्या फोडी मिठामध्ये मुरवायला ठेवल्या होत्या. 5 दिवसानंतर फोडी मुरल्यात मिठामध्ये. त्यामध्ये आपण 4 चमचे लाल तिखट घालणार आहोत. 1.5 किलो साखर घेतलेली आहे मी 1 किलो लिंबासाठी. यामध्ये साखर घालून आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत. झाल्यानंतर त्यानंतर 2-3 दिवस असेच मुरवण्यासाठी ठेवायचे आहे. आपल्याला छान असे साखर मिरची मिक्स करून घ्यायची आहे. छान असे आपले उपवासाचे लोणचे 2-3 दिवसांनी खाण्यासाठी तयार होते. उपवास होता, त्यामुळे साबुदाणा वडे केलेले आहेत आणि उपवासासाठी खूप छान बनतात. घरी पण साबुदाणा वडे एकदम नरम. छान असे आपले लिंबाचे लोणचे, साबुदाणा वडे आणि शेंगदाण्याची आमटी खाण्यासाठी उपवासाला तयार आहे. या सर्वांनी हे आहे आमचे लिंबाचे झाड. याला लिंब आहे, आता पाडले आणि त्यामुळे कमी आहेत. पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.